व्हिडिओ बनवायचं म्हणलं की मला असं इकडं कोपऱ्यात यावं लागतं. तिथं कसं की कालवा होतो आहे ना, मग त्यामुळं. तर मला रात्री एका दादानं आर्थिक मदत केली दवाखान्यात, की बाबा तुझ्याकडं राहू दे हे पैसे, तुला लागतील दवाखान्यात. आणि मला खरं गरज पण आहे, सध्याला होती पण आणि हाय पण. कसं आहे माहिती आहे का, की पहिलं पण कामं आम्ही ज्वारीची केली बघा, तेव्हापासून कामं काही नव्हतीच ना आम्हाला कसं की शेतातल्या मला शेतातल्या कामाची सवय आहे. बाकी असं काही दुसरं काम होत नाही. म्हणजे शेतातलं आम्ही जसं की सोयाबीनचं गुत्तं करतो ना, ज्वारीचं म्हणता. आता लागलो कुठं तर कामाला, मस्त लागलो होतो, तर त्यात हे झालं. मग ते पण काही माझ्याकडं लगेचच्या लगे पैसे आले नव्हते. आणि पहिलं पण आता काही जर म्हणतील की दादा तू असं बसूनच राहतो, मग कुठून येणार आहे? असं काही नाही, बसून का राहतो की कामच नाही त्यामुळं. आणि ते गवंडीच्या हाताखाली वगैरे जायचं म्हणलं का लेबर बनून, तर ते धाराशिवला यावं लागतं. मग रात्रीचं अंधाराचं इथून परत जावं लागतं एकट्याला. पावसा पाण्याचे दिवस, आता एक पाऊस पाणी सोडा, पण पहिलं पण म्हणजे इकडे यायचं थोडं रिस्कीच आहे, त्यामुळं नाही येत. तर खरंच मला गरज होती. पण धन्यवाद दादा, त्यांनी सांगितलं की माझं नाव नको सांगू, मी तुला पैसे दिलं हे सांगूच नको असं म्हणलेले त्यांनी. तर मी म्हणलं की नाही, मला सांगावंच लागते, कारण मी असं कधीच नाही हे करत, काही पण येऊ द्या मी सांगतोच म्हणलं. तर त्यांना आवडत नसेल बहुतेक की बाबा असं दिखावा करायला, म्हणून त्या दादांनी सांगितलं की नाव नको घेऊ. बरं, त्यांचं नाव नाही घेत, तरी पण दादा तुम्ही बघताय व्हिडिओ ते मला माहितीच आहे. तुम्हाला धन्यवाद म्हणतो मी की बाबा तुम्ही आपल्याला मदत केली म्हणून. आणि रोहनची सध्या कंडिशन अशी आहे की त्याची सूज आहे भरपूर, त्याला जिथं लागलं आहे ना तिथं सूज भरपूर आहे. मग मी इकडं झोपलेलो बाहेर, तिथं कसं लेडीज वगैरे खूप असतात ना, म्हणून मी बाहेर असं इकडं पुरुषांसाठी झोपण्यासाठी हॉल आहे तिकडं झोपलेलो. मग त्यांनी बघितलंच नाही की त्याची सूज आहे, म्हणजे जास्तच. तिथंच डॉक्टर होते, पण त्यांनी ते सांगितलंच नाही त्यांना. मग आता डॉक्टर आल्याशिवाय काही समजणार नाही. मग आता मी म्हटलं घरी जाऊन येतो मी, थोडं आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे चेंज करून गाडी वगैरे घेऊन येतो म्हणलं. तर त्या म्हणतात की नको आताच जाऊ, डॉक्टरांना येऊ दे पहिलं, त्यांच्याशी बोलू, काय काय म्हणतात बघू आणि मग. आणि इथं सगळं मग लय अवघड कंडिशन झाली आहे. त्याला तो कसं आहे की त्याला कुणी तर खोड केलं आहे किंवा त्यानं काहीतरी आगाऊपणा केलं आहे, त्यामुळं तो काही मला सांगेना पण की त्याला लागलं आहे कसं. तर काय झालं आहे माहिती आहे का, आज व्हिडिओ माझे जरा जास्तच पडल्यात, म्हणजे सकाळी पण मी अपलोड करतो आहे. आता मी ज्या वेळेस मी हा व्हिडिओ बनवतो आहे ना, त्याच वेळेस तो व्हिडिओ मी अपलोडिंगला टाकला आहे मी याच्या आधी आणि आता हा टाकेल दुपारी 1 वाजता. म्हणजे इथं कसं होतं माहिती आहे का, आता कल्याणच्या दादांचा आपल्या फोन आला मला. मी खूप म्हणजे असं आतल्यात कुठं तर दबून गेलतो मी, आतल्यात असं रडत होतो. तर त्यांना ज्या वेळेस मी बोललो फोनमध्ये रात्री, त्यावेळेस माझं मन मोकळं झालं आणि मला तेव्हा बरं वाटायलं. आता पण मी असं बसलो ना, तर तेच डोक्यात फिरते, रडू येते. तुमची वहिनी पण रडते, म्हणते थोडक्यात पोरगा वाचला, नाहीतर काही झालं असतं. तरी मी तिला बोललो होतो की तू नको येत जाऊ कामाला, मी एकटा जात जाईल, राहा घरी. त्रिशा पण तिथं उगाच रडल म्हणलं, तरी पण ती काय म्हणली की नाही, दोघाला म्हणजे दोघं गेलो की आधार होईल, पैसा पाण्याला काय नाही लागत ना लेकरांना. आता शाळेतल्या वस्तू घ्याव्या लागतात, त्यांना कपडे घ्यावं लागतं, कोणाला असं अधूनमधून बरं वाईट असतं. मग त्यामुळं बोलली की मी पण येते म्हणून. आणि पुन्हा ते आपण एक म्हैस पण घेतली आहे ना, तर त्यांचं पण पैसे द्यायचे आहेत, म्हणून ती येत होती माझ्यासोबत. ती कसं लेकरा बाळांना दूध होईल, त्रिशाला दुधाची आवड आहे, आर्यनला पण दुधाची आवड आहे, म्हणून आम्ही कसं विकत घ्यायला रोज 50 रुपये जातात 1 लिटरचे. मग विचार केला आम्ही किती म्हैसच घेतलेली बरी. मग ती आपली होती ती विकली आणि ती दुसरी घेतली. मग त्यांना वरून अजून आपल्याला 10,000-1,000 रुपये कमी पडलं त्या. मग ते देण्यासाठी मग ती पण आली सोबतीला आणि हे असं झालं. दादा धन्यवाद बरं, काही तुम्ही मदत केली.
खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्या दादांना ते दाखवायचं पण नव्हतं की बाबा मी दिलं, म्हणून त्यांचं नाव सांगत नाही. सकाळ सकाळी रोहनना सकाळ ते वाजतंय 1 मिनिट. सकाळ सकाळी रोहननं 2 अंडी खाल्ल्यात. आम्ही चिकन म्हणजे चिकनच्या बाबतीत कोणताही अवयव खात नाही, म्हणजे अंडे वगैरे काहीच खात नाही. चिकन म्हणजे कोंबड्याचं कोणताच पार्ट पहिलं खायचं, पण आता आम्ही नाही खात. परत त्याला चारावं लागतं, ते डॉक्टर पण बोलले त्याचे टाके भरून येण्यासाठी ते चारावं म्हणून. तो खातोय, पण त्याला कधी आम्ही अडवत पण नाही. मग त्याला म्हणलं घे, म्हणलं खातो काय, खातो बोलला. मग त्याला 2 अंडे दिले, थोडासा उपीट खाल्ला आहे त्यानं. स्टॉल्या इथून ते दवाखान्याचे सामान वगैरे असतात ना, तर ते नेतात इथून. असं नाही का ते काय म्हणतात त्या रूटला, ते असं ढकलत नेण्यासाठी असं हे बनवलं. काय आता कसं मला सांगता येईना, एक्सप्लेन करता येईना. लय अवघड परिस्थिती झाली आहे. त्रिशा पण सारखं त्रास द्यायला. इथं आर्यनला पण बरं नाही, मग त्याला पण बोलवून घेतलं आहे. बहीण येते माझी इकडं, तर तिला म्हणलं आर्यनला पण आण, त्याला पण दवाखाना दाखवू, त्याचा पण पाय सुजलाय. त्याला सुजलाय का नाही मला पण माहीत नाही, तो आता आला की मला समजेल. पर तो कसा की आम्ही कोणी नाही आहे ना घरी, तर त्याचं पण मन लागत नसेल. कसं दिवसभर ते दोघं भांडतात पण खेळतात पण, त्यांना एकमेकांची सवय आहे, त्यामुळे तो जास्त पण रडत असेल कदाचित. खूप मोठं संकट आलं आहे खरं आमच्यावरती. देवानं असं एकदा संकट आणलं की संकट आणतात, आणि चांगलं केलं की चांगलं करतंय, असं झालं. आता इथं नाही आंघोळ नाही ना काय नाही, कालपासून तोच अवतार. गेलो हातपाय वगैरे धुतलं, दाढी वगैरे पण करायची मला. अवतार सगळा खराबच आहे. डॉक्टर लोकांना वाटत असेल काय येडे आहे ती की काय. आपण नाही, मी ज्या वेळेस हे कशी वाढली माहिती आहे का, मी कोथिंबिरीचं काम चालूच होतं ना, तुम्हाला सगळं माहितीच आहे. मी तिकडं जात होतो आणि पुन्हा तिकडून राहिलो की इकडं चाललो, मग त्यात मला वेळच नाही भेटला दाढी वगैरे करायला किंवा कटिंग वगैरे करायला, वेळच नाही भेटला. आता बघू, खाली चालू झालं इकडं तर जाऊन येईल. मग तो घाबरतोय, मी त्याला म्हणजे असं बोलेल काय करून टाकला म्हणून समोरून. मी गेलो की तो जरा हे होतोय, म्हणजे दचकल्यासारखं करतोय, म्हणून मी त्याच्याकडे जास्त जायच ना. आणि जरी गेलो तरी त्याला प्रेमानंच बोलतोय की दुखतंय काय, हे काय ते काय. त्याला विचारणा पण तुला कसं लागलंय काय लागलंय, त्याला काही मी बोलना, पण तो घाबरेल म्हणून. त्याचं पहिलं पण ऑपरेशन झालं आहे ना, आत्ता पण हे आसन. माझ्या रोहनच्या नशिबातच खूप काही वाईट आलं आहे. त्याला मुतखड्याचा आजार, पुन्हा हे जन्माला तेव्हा तो कमजोर 1 किलोभरचा, त्यातनं निघाला कसा बसा, त्या मुतखड्यात अडकला, त्या मुतखड्यातून निघाला इथं अडकला. अजून अधूनमधून त्याला पहिलं पण ते झटके यायचे, आता काही खूप दिवस झालं नाही यायला, झटके यायचे. तो सारखा आजारी असायचा. कसा तर निघाला होता. ह्या 1-2 वर्षापासून तो बरा होता, व्यवस्थित चालू होता, त्यात हे असं झालं आहे. थोडं त्याला इकडं तिकडं लागलं असताना तर खूप काही वाईट झालं असतं. तरी पण देवाला आता जे झालं आहे त्यालाच काढण्यापेक्षा देवाला मी असं पण आभार मानेल की बाबा माझं लेकरू सुखरूप आहे. आज काही त्याला झालं असतं तर मी जगू शकलो नसतो, मी खरंच जगू शकलो नसतो. त्याच्यावरती माझा एवढा जीव आहे. तुम्हाला वाटत असेल त्याला तो बोलत नाही व्हिडिओत किंवा तो लांब लांब त्याला ठेवतो, त्याला आवडत नाही, त्याला नॉर्मल राहा वाटतं म्हणजे असं, त्यामुळे तो शांत असतो. पण माझा सगळ्यात जास्त जीव त्याच्यावरतीच आहे, कारण त्याला खूप म्हणजे खूप तो आजारातून वाचला आहे, आणि त्याला खूप त्याचं नशीब पण मोठं आहे. देव पण त्याला खरंच साथ आहे देवाची. पण त्याला तिरुपतीचा नवस केला तर आम्ही, तो अजून फिरला नाही आहे. खरं त्याला एकदा तरी तिरुपतीला घेऊन जाईल मी. तिरुपतीची त्याला साथ म्हणा किंवा आमच्या कुलदैवतांची मला साथ म्हणा.
की तो वाचला आणि त्याला काय नाही झालं. आता डॉक्टर आले की बघू काय काय म्हणतात त्यांनी, सूज काय कमी होईना. मग त्या मॅडमला बोललो मी, मॅडम त्याची सूज आहे म्हणे. कसं? त्या बोलतात की टाके पडल्यात ना, मग ती सूज असणारच. नुसतं हाक जरी आली ना माझ्या नावाची तरी भीती वाटायली मला. चव्हाण जरी म्हणलं तरी पण काळीज असं लटकन करायले की बाबा काय झालं काय झालं. तर परत एकदा दादा धन्यवाद बरं काय, तुम्ही मदत केली, खरंच मनापासून धन्यवाद. चला बाय. व्हिडिओचं कसं आहे माहिती आहे का, आता काही जण म्हणतील की तू दवाखान्यात आहे दादा, कशाला उगाच सारखा व्हिडिओ काढायला. तर माझं मन मोकळं होतं इथं बोललो ना मी तुमच्याशी, तर मन मोकळं होतं. आणि सगळ्यांनी चांगल्या चांगल्या कमेंट पण केल्या की काय नाही होणार, तू काळजी नको करू. मी आत्ता कमेंट चेक केल्या. कसं माझा मोबाईलचा चार्जर पण नाही ना, मी चार्जर पण विसरून आलो. मग एक काकू होत्या, त्या काकूंना त्यांनी लावलेलं चार्जिंगला मोबाईल, त्यांना म्हणलं थोडा वेळ देत आहे का, मला चार्जिंग करतो म्हणलं, मोबाईल बंद पडत आला आहे. मग त्यांनी दिलं, मग थोडी चार्जिंग पण केली त्यांनी. चला बाय.